अरे ए चल ग. अगं काय बघतीस? हा, कशाला वैडीसाची? डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना व? हो आजी, मी घेईन माझी काळजी. पण मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का इथे एक मुलगा फिरतोय म्हणून? मी आता बघितलं त्याला इथून जाताना. तुम्ही बघा ना इथे. अगं कोणता मुलगा? डॉक्टरनी तुला काय सांगितलंय? आता काळजी घ्यायला पाहिजे. 2 जीवांची आहेस ना व? मग जबाबदारीनं वागायला न ग. असं एकदम वळत जाऊ न ग, भरभर चालू न ग, आणि रात्रभर जागून सत्याची वाट बघायची नाही. आता आराम करायला पाहिजे तुला. हो. चल. आणि हो, त्या औषधाचा आणि पथ्याचा डोस बदलून दिलाय ना व, तो मीराला आणायला सांग. हा, चल आता. आजी प्लीज बघा ना तुम्ही, तो मुलगा आहे इथे कुठेतरी. अगं मला असं वाटतंय म्हणजे कोणी पोरगा नाही इथं. मी खरंच सांगते, मी बघितलं त्याला आता. कुठे आहे? हो वाचमन दादा, इथं या. इथं कोणी लहान मुलगा दिसला का तुम्हाला? नाही, एवढ्यात तर कोणी दिसला नाही. बघितलं? उगाच तुझं काहीतरी असते. बर, जावा तुम्ही तुमच्या कामाला. चल आता. चल चल. अगं चल. बाई ग, नको जीव झाला ग बाई. अरे लवकर आलात तुम्ही. होय ग बाई, लय उन्हत आपली यात नसते. गाडीनं गेलो आणि गाडीनं आलो बघ. नुसता रखरखाट आहे बाहेर. आई ग, आई 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 आई. मीरा, पाणी घेऊन ये का? निशा, हो निशा मॅडम, काय बरं आहे ना? निवांत आपलं द्यायचं ताणून बसायचं. नाही, कोणीतरी म्हटलंय वाचाल तर वाचाल, पण तू जर असं टाइमपास करत वाचत बसलीस ना तर आपण नाही वाचणार. त्यामुळे उठ, काहीतरी हातपाय वगैरे हलवणारच की नाही तू? हा, काही बोललास का तू? नाही, मी नाही, हा बदकाशी बोलतोय. मी या भिंतींशी बोलतोय, हवेशी बोलतोय. मी वेडा आहे ना, मूर्ख आहे ना मी. वेडा वेडा, मंजिरी मंजिरी, वेडा आहे ना मी. मग ठीक आहे. आयटम जास्त शहाणपणा करू नकोस. इथे तर आधीच काही घडत नाही. तो सत्यजित बुधोळकर इथे येऊन गेला, माझं हे थोबाड बघून गेला. पुढे काय झालं? पुढे काय झालं हे कळायला नको? काहीतरी माहिती नको कळायला? एवढं सगळं कळून सुद्धा तो अजून शांत कसं काय? माझ्या ना डोक्याचा भुगा झाला. आणि तुला काहीच कसं वाटत नाही का? आशिष, उगाच मला धमक्या द्यायची नाही, कळलं ना? इथे मी काय तुझी नोकर नाहीये, तू सांगशील तसं वागायला. मी माझ्या मनासारखं वागणार आजपासून. हो का? बर, तो सत्यजित मुधोळकर इथे आला होता तेव्हा कुठे गेला होता तुझा हा माज? तेव्हा कसे पाय असे थरथर थरथर कापत होते? आपली होती ना तेव्हा? हे बघ, आता तूच म्हणालीस ना तो सत्यजित इथे नाहीये कोल्हापुरात. मग जा, त्याच्या घरी जा. तिथे माझी मनू डार्लिंग असेल, तिच्याकडून काहीतरी माहिती काढ निदान. हो, आणि तुला येऊन सांगू? मग काय गावभर बोंबा मारत सुटणार आहेस तू? जा, निदान तेवढं तरी काम कर. अगं उठ ना, जा ना. ठीक आहे, जाते. काय म्हणाले डॉक्टर? योग्य माणसाला प्रश्न विचारलाच बघ. सांग, डॉक्टर काय म्हणले ते? अहो ते मी आज सांगते. डॉक्टर म्हणले
बाळाची वाढ व्यवस्थित झाली पण थोडी काळजी घ्यावी लागेल बघ. म्हणजे चटकन बसायचं नाही, उठायचं नाही, वळायचं नाही, झपाझप पावलं टाकायची नाहीत आणि स्वयंपाक खोलीत जाऊन खुडबुड खुडबुड करायची नाही. अरे बापरे, हे कधी सांगितलं डॉक्टरने? काहीतरी असं काय काय लई सांगितलंय बघ. पण आमच्या बाई साहेबांनी ऐकायला पाहिजे ना. नाही हं सासूबाई, माझी सून खूप गुणाची आहे, ऐकणार ती. पण सोनारानेच कान टोचले ते एक बरं झालं. वय ग वय, लई गुणाची आहे. आता इथं चारू पाहिजे होती, म्हणजे आयता चानसच मिळाला असता तिला बोलायचा हिला. चाले, आता येता येता माझ्या डोक्यात एक विचार आला बघ. आपण आता हिच डोळे जेवण करायला पाहिजे. हो जरा सत्याला विचारून घे की. हो, म्हणजे काय, तो मुद्दा लक्षात आहेच माझ्या. जरा हिची तब्येतच होती म्हणून शांत बसले होते. पण मी सत्याशी बोलून घेते, आपण सगळं ठरवून टाकूया. आता बसा तुम्ही सासू सुना बोलत. मी जरा आत जाऊन पडते. टाकायला झालं ग बाई. आई ग, लई रखरखीत आहे ग बाई. लई गरम होतंय. बरं मंजिरी, अंकिता काकूला फोन करून सांगून टाका डोळ्या जेवणाचं, नाहीतर त्यांचे काहीतरी वेगळे प्लॅन्स असायचे म्हणून म्हटलं. नाही नाही, मी सांगते त्यांना फोन. नमस्कार. तुम्ही या ना आत. बस. कशा आहात तुम्ही? बरी. मी मंजिरी ताईंना भेटायला आले होते. ते आमच्या संस्थेच्या संदर्भात थोडंसं बोलायचं होतं, म्हणजे जरा महत्वाचंच होतं ना. एक मिनिट, मी आईंना आशिष बद्दल सगळं खरं खरं सांगितलंय. मी आईंना आणि माझ्या मिस्टरांना सगळ्या गोष्टींची खरी खरी कल्पना दिली आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्यासाठी खोटं बोलण्याची काहीच गरज नाही. हो, सॉरी, पण मंजिरी ताईंसाठीच मी. ठीक आहे, पण मंजिरीवर मात्र आमचा पूर्ण विश्वास आहे. ती काही चुकीचं पाऊल उचलेल असं नाही वाटत मला. हो ना, खूप पुण्याचंच काम करतायत ना त्या. म्हणजे बघा ना, आशिष सारख्या मुलाला त्याची स्मृती परत मिळवून देणं किंवा त्याची ओळख पुन्हा त्याला मिळवून देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना. आणि मंजिरीताईंनी हे काम खूप चांगल्या प्रकारे पार पाडलं. मावशी, मी काय म्हणत होते, अरे तू तुम्ही म्हणजे तुम्ही ओळखता का एकमेकींना? नाही. हो म्हणजे अगं तुलाच भेटायला आल्या होत्या ना मागच्या वेळी, तेव्हाच ओळख झाली आमची, नाही का? हो हो हो, अच्छा. खरं तर मी मंजिरीताईंना भेटायला आले होते, म्हणजे त्यांच्यामुळे आशिषच्या तब्येतीत थोडीशी सुधारणा झाली आहे ना. बस फक्त आभार मानायचे होते. मी येते मंजिरीताई. चला, मी येते तुम्हाला सोडायला. हो, एक मिनिट. मंजिरी, अगं तू आत्ताच डॉक्टरांकडे जाऊन आली आहेस, कशाला जातेस पुन्हा उन्हात? मी जाते ना तिला सोडायला. त्या निमित्ताने आमची ओळखही वाढेल, नाही का? हो, चला येते मंजिरीताई. येते. चला. चल इकडे बाहेर. कशाला आलीस इकडे?
त्या दिवशी मोठी म्हणत होतीस ना, मी काय आमंत्रण घेऊन आले होते का तुम्हाला बोलवायला? मग आज काय कोणी श्रीफळ घेऊन आलं होतं तुझ्याकडे? हॅलो, मी इथे माझ्या मर्जीने नाही आलीये. आशिषने पाठवलंय मला. कशाला पाठवलंय? कशाला म्हणजे? हा, तुमचा प्लॅन फसला ना, गणितच चुकलं ना तुमचं. हळू बोल. त्या सत्यजितचा तर मंजिरीवर विश्वास बसलाय. तिनेच सांगितलं मला. माहितीये मला. नुसतं माहिती असून काय करायचंय? काहीतरी हालचाल करा. हे तू मला शिकवायची गरज नाहीये. मी काय करायचं ना ते करीन. पण तुझ्या इकडे असं अनएक्सपेक्टेडली येण्यामुळे माझी ततपप झाली आतमध्ये. त्याचं काय? त्यात तुमचीच चूक आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला की सगळ्यांसमोर ओळख दाखवा म्हणून. हे बाई, आपली किती छान मैत्री आहे हे दाखवायला मी ओळख नाही दाखवली. तिकडे गोंधळून गेले होते म्हणून चुकून बोलून गेले. निघा आता. जाणारच आहे. मुक्कामाला नाही आले मी इथे. हळू ना. तुमच्या त्या दादा होळकरांचा फोन लागत नाहीये. सारखा नुसता नॉट रिचेबल नॉट रिचेबल. कुठे गेलेत ते? हिमालयात गेले. तांबडे बाबांच्या चिंतन शिबिराला जायचंय तुला? काय तुम्ही लोक माझ्या नशिबात आलाय. तो आशिष तसा आणि तुम्ही आशा. दोघांकडून इन्कम मात्र शून्य, पण आवाज तर बघा. ए, मग वहिनी सांगितलीत का दादांना नाव? नाही, अजून यांना सांगितलं नाहीये, पण सगळी नावं आवडलीत मला. अगं पण जास्त कोणाचं आवडलं? असं काय नाही, सगळ्यांनी सुचवलेली नावं छानच आहेत. डिप्लोमॅटिकली उत्तर नका देऊ. खरं काय ते सांगा. नाही, तसं बघायला गेलं तर मग आईंनी जी मुलींची नावं सुचवलीत ना, स्वरा आणि राधा, ती खूप आवडली मला. छान आहे. मला जर नात झाली ना तर ती तुझ्यासारखीच गोड असेल. चल कारट्या, हा चोरी करतो काय? चांगला बोकडच काढतो तुला. अरे वॉचमन दादा, कोण आहे की हो? अजित थांबा, मी बघते. चल चल. सोडा सोडा सोडा, एक मिनिट. काय चाललंय? काय तमाशा लावलाय? आपल्या कंपाऊंड मध्ये घुसला होता. मगा धरण लपछप चालली होती. आता लागला हाती म्हणून तुमच्या समोर उभा केला. काय रे, नाव काय तुझं? तुझ्याशी बोलतेय मी. नाव काय तुझं? कळत नाहीये का? कान फुटले का? कंपाऊंड मध्ये काय करत होतास आमच्या? ए बोल ना, काय म्हणताय बाईसाहेब? नाही, हा असं नाही ऐकणार. वॉचमन दादा, 2 मुस्काटात मारायच्यात. विचार त्याला कोण येत होते. ए बोल तू की आता. अरे थांबा, मारू नका त्याला. दादा तुम्ही जा, आम्ही बघतो काय करायचं ते. ते यांना पुळका आला तर. ओ काय, कोण कुठला मुलगा तो? वहिनी एक काय? मिनिट, मी बोलते ना त्याच्याशी. काय रे बाळा, नाव काय तुझं? आणि आता मगाशी खिडकीतून डोकावून तूच बघत होतास ना? हे बघ, घाबरू नकोस. तुझं नाव सांग फक्त. आणि कुठून आलायस तू? अरे अरे, पळून कुठे चालला तू? ती ताई काय विचारते तुला? नाव काय तुझं? अरे सांग की. अरे आता बोलतो की ते वॉचमनला बोलावू तुला माराया. सोनिया. एवढंच नाव आहे तुझं? सोनिया? आडनाव नाही तुला? बाचं नाव नाही? अरे बाचं नाव काय तुझ्या?
अरे सांग की बाचं नाव काय तुझ्या? अनंतराव लक्ष्मणराव मुधोळकर. अरे छान बांधलंय घर. आणि त्या थांब. आहे का अजून तुझं? नको भाई. कशा पायी आलायस तू इथं? माय माऊली अमरपट्टाच घेऊन आली असं नो. अरे इतक्या वर्षांनी लेकरू घरला आलाय तर तोंड भरून आशीर्वाद दे की. तुझ्यासारख्या सैतानाला आशीर्वाद देऊ? हे? आता सैतान असो नाही तर देव असो तुझंच पोरगा आहे ना मी. आहे ना. नाही देणार आशीर्वाद तर राहिलं की काय आपण आपलं कर्तव्य केलं. बाकी तुझ्या कर्माची तू ग. शी. चालू सौभाग्यवती. काय कसं चाललंय आयुष्य? अंगा पेंड्यात भरलीच म्हणा की. आमच्या राज्यात काय जणू मरायला टेकलं का जीव होता. हे असा मरतुकडा. पण आता पोरगा कमावतोय म्हटल्यावर काय हाट आहे. आता काय काय चालू आपल्या दोघांनी मिळूनच संसार करायचा आहे बघ. एवढा पती परमेश्वर समोर उभा आहे काय पाया बिया पडशील का नाही? हा तुला पण वाईट संगत लागली म्हणायची. काय हरकत नाही. आता आहोत एकत्र सुधारशील हळूहळू. काय